दिशा उन्नती या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते माननीय अजितदादा पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्याबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत ते सन्माननीय प्रशांत गिरगणे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, श्री चेतन गेडिया नेचर ग्रोथ, देवदत्त रोकडे साहेब बँक ऑफ महाराष्ट्र, अविनाश पोळ या ठिकाणी उपस्थित आहेत, मला वाटतं पाणी फाउंडेशन, किसान फार्म अतुल मारणे साहेब, कृषी विभागाचे प्रधान सचिव चंद्र रस्तोगी, आमचे कृषी आयुक्त सन्माननीय सूरज मांढरे, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय जितेंद्र दुडी, माझे मित्र आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट असं काम केलेलं आहे ते सन्माननीय विद्याधर अनासकर, पुणे जिल्ह्यातून आलेले आमचे सर्व शेतकरी बंधू भगिनी, सर्व पत्रकार, मीडियाचे सर्व सूत्रसंचालन करणारे त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि माझ्या उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो, दुडी साहेबांनी एक दादांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला एक बैठक घेतली आणि कृषी हॅकॅथॉनच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांची संकल्पना या ठिकाणी मांडली। आमचे कृषी सचिव, मी आणि बरीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि एक आगळी वेगळी कल्पना त्या ठिकाणी मांडली आणि त्यानंतर सर्वांस कामाला लगेच सुरुवात केली आणि आज त्याचं उद्घाटन सुद्धा केलंय, सामंजस्य काही करार केलेले आहेत। त्यामुळे अत्यंत वेगाने पुढे जाण्याचा निर्णय हा या ठिकाणी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे। राज्यामध्ये ज्या दिवसापासून आदरणीय दादांनी मला या खात्याची जबाबदारी दिली त्या दिवसापासून मी सातत्याने शेतकऱ्यांमध्ये फिरतो। माझे 2-3 विभाग राहिले, त्यामध्ये पुणे विभाग या ठिकाणी शिल्लक आहे अजून, पुणे, संभाजीनगर आणि लातूर। मी स्वतः प्रत्येक शेतकऱ्यांशी या ठिकाणी बोलणार आहे। जे शेतकरी प्रयोगशील आहेत, ज्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा बक्षिसं मिळवलेली आहेत, अनेक वेळा त्यांना शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे, ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या उत्कृष्ट काम करत आहेत, जे शेतकरी गट काम करत आहेत, ज्या महिला शेतकरी गट काम करत आहेत, त्या सर्वांशी विचारविनिमय करून या ठिकाणी नवीन धोरण तयार करण्याचा शासनाचा विचार आहे। मी दादांना या ठिकाणी निश्चित करतो की जी जबाबदारी या ठिकाणी दादांनी माझ्यावर दिली आहे, खात्रीने सांगतो की भविष्य काळामध्ये शेती आणि शेतकरी यांना अतिशय चांगले दिवस आणल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। महाराष्ट्र राज्याचं कृषी खातं हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठीच काम करेल अशा प्रकारचं नियोजन, अशा प्रकारचा डाटा गोळा करण्याचं काम आमचं सुरू आहे आणि पुणे जिल्ह्याने जर आमच्या पुढे या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। खरं म्हणजे एका गोष्टीचा मला मनापासूनचा आनंद आहे की महाराष्ट्रातला शेतकरी हा अत्यंत प्रयोगशील आणि अतिशय यशस्वी असा उद्योजक सुद्धा होऊ शकतो। नवनवीन प्रयोग आमच्या विद्यापीठापेक्षाही 2 पावलं पुढे जाऊन आमच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेत, नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम आपण शेतकरी बांधव या ठिकाणी करतात। वास्तविक महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वाधिक जास्त एक्सपोर्ट हा महाराष्ट्र राज्याचा आहे। जवळ 1000 कोटी रुपये आपण निर्यात करतो आणि 15,000 कोटी रुपयाचं परकीय चलन या देशाला आपण मिळवून देतो। आजही अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा नंबर 1चा आहे आणि याही पुढे जाऊन खरं म्हणजे देशामध्ये फार मोठी घोडदौड करण्यासाठीची संधी या कृषी खात्याच्या संपूर्ण आमच्या अधिकारी वर्गांना आहे। सुदैवाने एक गोष्ट चांगली आहे की या अगोदरचे आमचे जेवढे आयुक्त या ठिकाणी लक्ष म्हणजे आयुक्तांचं लक्ष नव्हतं, आयुक्त नव्याने आलेत, सचिवांचा चार्ज दुसऱ्याकडे होता, सचिव नव्हते, आता सचिवांकडे स्वतंत्र चार्ज मिळालेला आहे। त्यामुळे आता एक नवीन दिशा आणि चालना या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्ही डाटा गोळा करून नवीन शेतीला या ठिकाणी सामोर कसं जाता येईल यामध्ये खरं म्हणजे खूप आव्हानं शेतकऱ्यांसमोर आहे। नवीन तंत्रज्ञान विकसित मध्ये
बदल, वातावरणामध्ये होणारे या ठिकाणी परिणाम, त्यामुळे शेतीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण होत आहे आणि या शेतीचं आक्रमण थोपवण्यासाठी राज्य सरकार ठोसपणे काही करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे की जे वातावरणाला सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला सामोरं जाता येईल। अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी हे हॅकेथॉन खूप कामाला येणार आहे आणि ज्या पेरिशेबल फूड्स नाहीत किंवा ज्या जीवनावश्यक बाबी नाहीत अशा जीवनावश्यक बाबींना या ठिकाणी निर्यात वाढवावी लागेल। मोठ्या प्रमाणामध्ये 15,000 कोटीच्या ऐवजी 50,000 कोटीपर्यंत हे कृषी विभाग कसं जाईल आणि आपली या ठिकाणी जो खऱ्या अर्थानं उत्पन्न दरडोई उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न आपल्या शेतकरी बांधवांचं कसं वाढेल असा प्रयत्न जाणीवपूर्वक या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने करण्याची शेवटी उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादन दुप्पट करणं आणि उत्पादन केलेलं उत्पादनासाठी मान करणं की जेणेकरून शेतकऱ्यांना स्वास्थ्य आणि आधार या ठिकाणी संरक्षण मिळेल, खात्री मिळेल की आज या ठिकाणी आम्ही शेतामध्ये जे काही पिकतोय, जे काही पिकवतोय, जे काही पेरतोय, जे काही उगतंय त्यासाठी आम्हाला 100% मार्केट मिळेल आणि त्या मार्केटमध्ये आम्हाला 2 पैसे आमच्या खिशामध्ये शिल्लक राहतील आणि जेव्हा या गोष्टी शक्य होतील तेव्हा तरुण पिढी खऱ्या अर्थानं शेतीकडे वळणार आहे। कारण आज आपण परंपरागत शेती करत असताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। तर पूर्वीच्या काळी अशा प्रकारची रासायनिक शेती आपल्याकडे नव्हती, परंतु उत्पादनात वाढ करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी रासायनिक शेतीचा वापर सुरू केला आणि उत्पादन आता अपेक्षेपेक्षा अधिकचं उत्पादन या ठिकाणी करतोय आपण। परंतु तरी सुद्धा रासायनिक शेतीमुळे होणारे खाण्यावर होणारे परिणाम किंवा खाण्यामुळे होणारे परिणाम हे लोकांच्या शरीरामध्ये दवाखान्यामध्ये या ठिकाणी ॲडमिट झालेल्या लोकांमध्ये आपण बघायला मिळतो। त्यामुळे नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक शेती आणि सेंद्रिय शेतीकडे आपल्याला सर्वांना या ठिकाणी वळण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। परंतु त्या शेतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं उत्पादन कसं निघेल आणि हे उत्पादन परदेशामध्ये निर्यात कसं होईल या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना लक्ष देणं फार आवश्यक आहे। अचानक काल मागच्या एका वर्षामध्ये 2,000 कोटी रुपयाचा केळीचा एक्सपोर्ट या ठिकाणी वाढलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये कमीत कमी 40 एक्सपोर्ट या ठिकाणी होते। आज आपल्याकडे 4-5 तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर 4-5 तालुक्यामध्ये केळी या ठिकाणी संशोधन केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन होऊन केळी या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट। पुरंदर तालुक्यामध्ये मला काल काही लोक भेटले, त्यांनी अंजीर या ठिकाणी मला गिफ्ट केलं आणि अंजिराची फार मोठी शेती पुरंदर तालुक्यामध्ये आहे। अशा वेगवेगळ्या पिकांचे वाण या ठिकाणी आज विकसित करत असताना त्यांची टीका लागणार आहे। भविष्य काळामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे वाढवण बंदराची घोषणा केली आहे आणि अतिशय युद्ध पातळीवर या ठिकाणी काम सुरू आहे, त्या वाढवण बंदरामध्ये आपला शेतकऱ्यांचा माल 4 तासाच्या आत कसा पोहोचेल, 3 तासाच्या आत कसा पोहोचेल आणि त्या ठिकाणी स्पेशल या ठिकाणी डेडिकेटेड या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार करून लवकरात लवकर हा माल परदेशात कसा जाईल, UAE मध्ये कसा जाईल, युरोपमध्ये कसा जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं आवश्यक आहे। खरं म्हणजे इस्रायलचे जे काही इथं मान्यवर आलेले आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला आवाहन केलेलं आहे की स्काय इज द लिमिट, आपल्याजवळ खूपच आपल्याला खूप संधी आहेत आणि या संधीचं सोनं करून देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणं आवश्यक आहे। आज याच्या टेक्निकच्या माध्यमातून शेती करणं अतिशय अवघड या ठिकाणी होणार नाही, अतिशय सोपं होईल। कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये, कमी पैशामध्ये एक नवीन तंत्रज्ञान विकसित करणं। सकाळीच दादांनी या ठिकाणी बैठक ठेवली आणि त्या बैठकीमध्ये काही निर्णय या ठिकाणी झालेले आहेत। त्या संदर्भात माननीय सचिवांना काही सूचना दिल्या आहेत। लवकरात लवकर AI टेक्निकच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकाला संरक्षण कसं देता येईल तो सुद्धा विचार या ठिकाणी निश्चितपणे कृषी खात्याच्या मार्फत या ठिकाणी राबवू। मी तर असं म्हणतो की पुणे जिल्ह्याने जी आघाडी घेतली आहे अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला तर मला असं वाटतं की लवकरात लवकर आपण याच्या प्रगतीची शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही आणि सातत्याने शेती हा विषय आपल्या दृष्टिकोनातून अडचणीचा आहे असा जो काही आपला समज दुर्दैवाने या ठिकाणी झालेला आहे तो कुठल्याही प्रकारे दूर करून त्यातून खात्रीनं शेती हाच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण करणं ही सुद्धा एक कृषी खात्याची जबाबदारी आहे। आणि मला असं वाटतं की खात्रीने सांगतो की येणारा काळ हा आपल्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे। शेती आपली सुजलाम सुफलाम कशी होईल या दृष्टिकोनातून राज्य सरकार, केंद्र सरकार प्रगतिशील आहे, प्रयत्न। खरं म्हणजे आम्ही सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या काही योजना या ठिकाणी दाखवलेल्या आहेत, आम्ही सुद्धा राज्य सरकारच्या अनेक कृषी विभागाच्या योजना आहेत, पण त्या योजना या ठिकाणी काय आहेत, कशा आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत नाही। काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही,
काही शेतकरी हुशार आहेत, त्यामध्ये पटकन पुढे येतात. जगाच्या पाठीवर काय चाललं हे शेतकऱ्यांना कळतं. काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या सुद्धा या दृष्टिकोनातून फार पुढारलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून सर्वच समाजाला या गोष्टीचा फायदा व्हावा म्हणून अशा प्रकारे हॅकॅथॉनचे मॅनेजमेंट ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सुरू आहे. आणि दादांचं मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिल्या दिवसापासून, ज्या दिवसापासून या ठिकाणी राज्य सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून शेतकरी वर्गाला अत्यंत मोठ्या संख्येने असलेला शेतकरी हा सुरक्षित केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते केलं पाहिजे. म्हणून 500 कोटी रुपयाचं या ठिकाणी मंजुरी त्यांनी या ठिकाणी बजेटमध्ये मागच्या वेळी दिली. एवढंच नव्हे, आज सकाळीच त्यांनी सांगितलं अधिकची रक्कम लागली तर मी देईल, परंतु माझा शेतकरी बांधव हा या ठिकाणी सुरक्षित झालाच पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या पाहिजे. अशा प्रकारची धारणा या ठिकाणी अजितदादांची आहे. खात्री देऊ इच्छितो दादांच्या मार्फत आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना खात्री देऊ इच्छितो की येणारा काळ हा निश्चितपणे चांगला असेल. मध्ये आपल्याला कोणालाही तक्रार करता येणार नाही. सहज सुलभता या ठिकाणी ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी अतिशय सोपं सरळ मार्ग या ठिकाणी अवलंबण्याचं काम कृषी खातं या ठिकाणी निश्चितपणे करेल. या उपक्रमाला मी अतिशय मनापासून आणि ज्या ज्या गोष्टीची या ठिकाणी त्यांना मदत लागेल सर्व गोष्टी कृषी विभागामार्फत तात्काळ उपलब्ध साठीचे मी आश्वासन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.